थेट जाऊया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादांना केली होती. ग्रामविकास मंत्री यांनी याबद्दलची चर्चा केली आहे. मला वाटतं की निश्चितपणे जसं महानगरपालिका नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असले पाहिजे, पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असले पाहिजे, कोऑप मेंबर असले पाहिजे. याकरताचं शासनाचा मी जी मागणी केली होती ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या मागणीला मदत करण्याचं सांगितलेलं आहे. मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल अशी मला अपेक्षा आहे. पण हे तातडीनं करण्याची गरज आहे, कारण ग्रामीण भागातल्या अनेक लोकप्रतिनिधी जे आरक्षणामध्ये महिला आरक्षण असेल किंवा SC ST आरक्षण असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी चांगलं काम करत असतानाही, चांगले त्या ठिकाणी लोक असतानाही समाजामध्ये सर्व क्षेत्रात चांगले काम करणारे लोक आरक्षणाच्यामुळे राहून जातात. त्यामुळे त्यांनाही संधी दिली पाहिजे असा प्रस्ताव मी दिला होता. मला वाटतं याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल. तीनही पक्ष एकत्र या संपूर्ण निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला मिळतील का? कारण ज्या पद्धतीने या नगरपालिकांमध्ये पुण्यात जे झालं किंवा मुंबईत राष्ट्रवादी वेगळी लढली आहे. नाही, काही ठिकाणी आता महायुती झाली आहे, म्हणजे भाजपा सेना युती झाली आहे. परभणीमध्ये आपण आपण धाराशिवमध्ये बघा, त्यानंतर लातूरमध्ये काही ठिकाणी मात्र ते होऊ शकली नाही. संभाजीनगरमध्ये काही भागात झाली, काही एकाच तालुक्यात झाली नाही. तर मला असं वाटतं त्या भागातल्या नेत्यांनी बसून त्यामध्ये सकारात्मक चर्चा केली आहे. ज्या ठिकाणी शिवसेना भाजप युती होऊ शकते त्या ठिकाणी केली आहे. एका ठिकाणी मला वाटतं राष्ट्रवादी चर्चा धाराशिवमध्ये त्यांनी केली आहे. तर त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी युती मान्य आहे किंवा तिथील कार्यकर्ते जे आता स्वतःहून कार्यकर्ते लढायला तयार आहे की बाबा आम्हाला लढल्याशिवाय मार्ग नाही आहे, 9-10 वर्षाची गॅप आहे, त्यामुळं काही ठिकाणी मात्र कार्यकर्ते आग्रही आहेत, तिथे युती होऊ शकत नाही. पण ज्या ठिकाणी होते आहेत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे युती करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केला आहे. सर, याला जोडून विचारतो, अचलपूरमध्ये MIM ने भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. महायुती सोडून MIMच्या पाठिंब्यावर आपण अशा प्रकारे सत्ता स्थापन करताय? नाही, तिथे वेगळी परिस्थिती आहे. अचलपूरमध्ये भाजप 90 सीट आहे, 90 नगरसेवक आहे. बाकी सर्व काँग्रेस, उबाटा, MIM सर्व निवडून आले आहेत. त्यांनी आपापले गट तयार केले आहेत. भाजपच्या गटात कुणी MIM नाही आहे, भाजपच्या गटात कुठलीही काँग्रेस नाही आहे. काँग्रेसने आपला एक गट केला, तिथे स्थानिक विकास आघाडीने वेगळा गट केला. त्यांनी बसून तिथले, आम्ही तर अल्पमतामध्ये आहे, आम्ही 90 आहोत आणि एकूण 36-37 नगरसेवक आहेत. त्यांनी गट तयार करून त्यांनी सभापतीपद वाटून घेतले. भाजपाचा काही संबंध नाही. भाजपा MIMला कधीच सोबत घेणार नाही. भाजपाचं MIMशी काही तिथे संबंध नाही आहे, आम्ही करणार नाही. आणि कालही आम्ही स्पष्ट केलं आहे की तिथल्या अध्यक्षांनी की MIMचा पाठिंबा आम्हाला नाही आहे, आमचा कुठलाही पाठिंबा MIMला नाही आहे. मला वाटतं स्थानिक लेवलला नगरसेवक हे स्थानिक विकास आघाडी बनवताना कुठल्या ना कुठल्या गटात जातात. मला वाटतं तिथला स्थानिक लेवलला काय निर्णय झाला आहे माहिती नाही. मनसेंनी काय निर्णय घेतला, एकनाथजींनी काय निर्णय घेतला, त्यांचा पक्षाचा अधिकार आहे. पण भाजपा महायुती चर्चा चालू आहे आणि ती चर्चेमध्येच अंतिम होणार आहे. त्यामुळं त्या मनसेने त्यांना पाठिंबा दिला का नाही दिला काय ते चर्चा होऊनच होणार आहे. ती होईल ना, माननीय मुख्यमंत्री विदेशातून आल्यानंतर ती बैठक होणारच आहे. कारण अनेक ठिकाणी महायुती होणार आहे. म्हणजे आज 15 महानगरपालिका आम्ही एकत्र लढलो आहे 29 पैकी. तिथे चर्चा करावीच लागेल. ज्या ठिकाणी आम्ही सोबत लढलो नाही त्या ठिकाणी एकनाथजीचे लोक निवडून आले आहेत. अमरावतीमध्ये आहेत, आम्हाला चर्चा करावीच लागेल. अकोल्यामध्ये आम्हाला चर्चा करावी लागेल.
महाराष्ट्रात ज्या ठिकाणी युती नव्हती त्या ठिकाणी चर्चा होईल, युती होती त्या ठिकाणी चर्चा होणारच आहे. सर याच ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे म्हणतात की आम्ही भाजपबरोबर लढलेलो आहोत, त्यामुळे भाजपबरोबर सत्ता स्थापन करू. मात्र मनसे महायुती सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरेंची कुठेतरी गोष्टी झाली का? कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, मात्र सत्ता वाटपाच्या वेळी मनसेने साथ सोडल्याचं पाहिलं. मला वाटतं तिथे आता राजसाहेबांनी आणि उद्धवजींनी विचार केला पाहिजे त्यांचे लोक कोणासोबत जात आहे. पण आमची भाजपा सेना युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत. आम्ही सरकार त्या ठिकाणी बसू. आमचे रवींद्र चव्हाणजी तिथले अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि तिथले नेते आहेत, त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे तिथला निर्णय भाजपा सेना म्हणूनच बहुतेक होईल. त्यामध्ये कुठलाही मला वाटतं दुसरा विचार करायची गरज नाही. काल हायकोर्टाने एक महत्त्वाचं टिप्पणी केली आहे. मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा नगरपालिका निवडणुकीतल्या एका प्रकरणापासून फरार आहे आणि मुलगा फरार असताना सुद्धा तो पकडला जात नाही आणि असं असून सुद्धा गोगावले मात्र त्याच्या संपर्कात आहेत आणि ते तरी मंत्रिपदावर काय अशी एक टिप्पणी करत सरकार कोर्टाने नाही, कोर्टाने जे टिप्पणी केली असेल मुख्यमंत्र्यांवरती देखील हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की आपल्याच मंत्र्यांचा मुलगा हा मंत्र्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मात्र सरकारी दरबारी पोलिसांना तो सापडत नाही. पोलिसांना त्यांना कसा सापडत नाही. तर हायकोर्टाने जे काही टिप्पणी केली असेल किंवा हायकोर्टाने जे काही निर्देश दिले असेल किंवा हायकोर्टाने जे काही सूचना दिल्या असतील त्या आधारावर सरकारचं काम चालूच आहे. सरकार त्या पद्धतीने पुढची कारवाई करताच आहे. पण असं आहे की कधी कधी आरोपी नाही भेटत. आता आरोपी जर कॉन्टॅक्टमध्ये आहे तर पोलीस शोधून काढतील. मला वाटतं आज उद्या बघितलं पाहिजे हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर किंवा हायकोर्टाने टिप्पणी केल्यानंतर आज उद्या सरकारकडे जी काही यंत्रणा आहे ती काहीतरी कारवाई करतील. माहिती अशी देखील आहे की या टिप्पणीनंतर तो संपर्कात आला आणि तो आज सरेंडर देखील करेल अशी देखील माहिती. नाही, सरेंडर केलं फारच चांगलं आहे. पण पोलीसही काही करतील. त्यांना तो मॅन्डेटरी आहे हायकोर्टाचे डायरेक्शन असल्यामुळे. कल्याण डोंबिवलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे का 4 वर्ष मुलीवरती पुन्हा एकदा अत्याचाराचा प्रकार हा समोर आलेला आहे. मागे देखील बदलापूरमध्ये अशीच घटना घडली होती. अक्षय शेट्टी प्रकरण चालू होतं. रेल्वे रुळावरती नागरिक उतरले होते आणि आता ही दुसरी घटना आहे. असं पाहता तर अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमची कुठली युती नाही, एमआयएमला पाठिंबा देणार नाही, घेणार पण नाही असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. नगरसेवकांप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य स्वीकृत असणं गरजेचं असल्याचंही बावनकुळे म्हणाले. आरक्षणामुळे अनेकांना संधी मिळत नसल्यानं स्वीकृत आवश्यक असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. लवकरच दुरुस्ती विधेयक येईल अशी अपेक्षा असल्याचंही बावनकुळे यांनी वक्तव्य केलेलं आहे. बातमी अकोल्यातून. अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज